मेरे फादर सादिक कपूर ने 3rd को यहाँ पे लश्कर पुलिस चौक की हद में सुसाइड किए थे। उसके अंदर जो आरोपी थे उन लोगों को अभी फिलहाल सिर्फ प्रचार के लिए कुछ 2 दिन की छूट मिली थी, लेकिन बाहर आके हमको जामीन मिलने इससे ये बता के हम लोगों की बदनामी की जा रही है। मेरे फादर की बदनामी की जा रही है, उनको पॉलिटिकल, उनके जो सुसाइड केस है उसको पॉलिटिकल एंगल दिया जा रहा है, जो कि बहुत गलत है और ये सब झूठ बातें ये लोग फैला रहे हैं। त्यांना फक्त 2 दिवसाची मुदत दिलेली आहे, ते फक्त ना प्रचार करण्यासाठी दिलेली आहे। ह्यांनी म्हणलं जामीन भेटली आम्हाला पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आम्हाला ओढले जात आहेत, हे सपोर्ट करतायत, ते सपोर्ट करतायत। कुठल्याही लोकांना आम्ही ओळखतही नाही, आम्हाला माहितीही नाही कुठली लोक आहे। त्यांच्यासोबत ही रेकॉर्डिंग काढून हे पीडित परिवार आहे 10 लाख रुपयासाठी काही करणार, काही सांगितलं जातंय। आम्हाला पॉलिटिकल लोकांसोबत आम्हाला इन्व्हॉल्व्ह केलं जातंय। माझ्या वडिलांनी ही सगळी पैसे घेऊन केले, यांचं असं दाखवायचं मोटिव्ह आहे। पण माझ्या वडिलांनी जर कुठल्या पार्टीसोबत असं जर केलं असतं तर त्यांनी स्वतःचा जीव नसता दिला, त्यांनी स्वतःच्या हातावर नाव नसता लिहिला आणि स्वतःच्या अक्षरात लिहिले। एवढे ह्यांना टॉर्चर केले, अजूनही आम्हाला टॉर्चरही केलं जाते। हे ह्यांना ना प्रचारासाठी दिलंय, हे मीडियामध्ये येऊन सगळं सांगतायत, रिपोर्टिंग वगैरे करतायत हे मीडियामध्ये येऊन। ह्यांना ही परवानगी आहे का? जे आमच्या जवळ येते त्यांना पण हे मागं करतायत। आमचे नातेवाईक आमच्याशी बोलत नाही, आमचे मित्र कुणाला कुणी आम्हाला फोन लावत नाही। एकटा झालोय मी, एकटा लढतोय। वेगळ्या पद्धतीने माझ्या वडिलांना अटकवलं। आता ही तीच चाल चालू आहे यांची। आता पण बदनाम करतायत आम्हाला, सतत तेच चालू आहे, परत तेच चालू आहे। एकटा लढतोय मी, मला साथ द्या फक्त, हीच माझी विनंती आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।